नगर विकास विभागाच्या योजनांच्या उधळपट्टीला मुख्यमंत्र्यांचा लगाम। विविध योजनांच्या मंजुरीपूर्वी मुख्यमंत्र्यांची लागणार मंजुरी। शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या महापालिकांवर मेहरबानीचा आक्षेप। कदमांच्या सावली बारचं प्रकरण तापलं। बारमध्ये अश्लीलता चालते परबांचा आरोप, तर योगेश कदमांचा राजीनामा घेऊन दाखव, रामदास कदमांचं आव्हान। दमानियांकडून बारची पाहणी करत कदमांच्या राजीनाम्याची मागणी। कल्याणमध्ये मराठी मुलीला परप्रांतीय मुजराची मारहाण। मारहाणीनंतर मनसे आक्रमक, पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या। प्रकरण आणखी तापण्याची शक्यता। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर शरद पवारांची राष्ट्रवादी ठाम। पुण्यात राष्ट्रवादीचं पत्ते खेळून आक्रमक आंदोलन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, पक्षातील वरिष्ठ नेत्याची माहिती। तर शनिवारी अजित पवार, सुनील तटकरेंची बैठक, कोकाटेंवर चर्चा होणार। मुंबई महापालिकेतील कचरा वेचण्याचं कंत्राट दिल्ली आणि गुजरातला जाण्याची शक्यता। संदीप देशपांडेंचा आरोप। घोटाळ्याच्या एसआयटी चौकशीची मागणी। संजय शिरसाटांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। शिरसाटांवर होणाऱ्या आरोपामुळे फडणवीस होते नाराज। शिरसाटांकडून फोटो पोस्ट करत सर्व अलबेल दाखवण्याचा प्रयत्न। शरद पवार, उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर स्तुती सुमनं। फडणवीस थकत नाही, पवारांकडून कौतुक। तर फडणवीसांच्या नेतृत्वात प्रगती झाली, ठाकरेंचे बोल। हनी ट्रॅपवरून खडसे महाजनांची जुंपली। एसआयटी चौकशीची खडसेंची मागणी। तर खडसेंच्या मुलाच्या मृत्यूचीही एसआयटी चौकशी करा, महाजनांचा पलटवार। खडसेंच्या मुलाची आत्महत्या नसून हत्या होती, असाही आरोप। उत्तर महाराष्ट्रात गेल्या 6 महिन्यात 192 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं। शेतमालाला कवडी मोल भाव, अस्मानी संकट, कर्जबाजारीपणानं बळीराजाला ग्रासलं। महादेव मुंडेंचा आधी गळा कापण्यात आला, मग मानेवर वार। पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर। प्रकरणाच्या चौकशीची ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर। भक्ती शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थिती लावणार। महादेव मुंडेंचा आधी गळा कापण्यात आला, मग मानेवर वार। पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर। प्रकरणाच्या चौकशीची ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी। संसदेच्या अधिवेशनाचा तिसरा दिवसही गदारोळाचाच। बिहारमध्ये मतदार याद्या पडताळणीवरून विरोधक आक्रमक। महाराष्ट्रात 27 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार। मुंबईसह कोकणात संततधार सुरूच, तर विदर्भासह मराठवाड्यालाही झोडपलं। सकाळपासून मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर वाढला। सखल भागात पाणी साचायला सुरुवात। जोरदार पावसानं मुंबईकरांची तारांबळ। जालन्याच्या परतूर तालुक्यातील सावरगावच्या गौतमी नदीला पूर। तरुणानं आईला पाठीवर घेतलं। पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। उत्तर भारतातही पावसाचा धुमाकूळ। अनेक नद्यांना पूर, लोकांचं मोठं नुकसान। जम्मू काश्मीर, हिमाचल अलर्ट मोडवर। उत्तर महाराष्ट्रात मात्र पावसाची दडी कायम। पिकांनी माना टाकल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। धरणातही मोजकाच पाणीसाठा। बळीराजाचे डोळे आभाळाकडे। पुण्याच्या सहकारनगरमध्ये टोळक्याकडून पुन्हा वाहनांची तोडफोड। 20 ते 25 वाहनांचं नुकसान। पळून जाताना 2 नागरिकांना मारहाण। जालन्यात आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार। 7 वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळून खून। निवासी आश्रमशाळेतीलच 8 आणि 14 वर्षीय बालकांकडून चिमुकल्याची हत्या। ॲप आधारित कॅब चालकांना दिलासा नाहीच। आरटीओच्या दरांचे पालन करावे लागणार। चालकांनी जास्त पैसे घेतले तर कंपन्यांकडून आयडी ब्लॉक। 12 कोटी रक्कम मुंबईत फ्लॅट। BMW पोटगीत मागणी करणाऱ्या महिलेला कोर्टानं सुनावलं। पतीच्या पैशावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतः कमवा। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून कानउघडणी।
कोकणात जाणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग आजपासून सुरू। गणपतीसाठी 250हून अधिक विशेष गाड्या धावणार। भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीला आजपासून सुरुवात। मालिकेत कमबॅक करण्यासाठी टीम इंडिया भिडणार। आतापर्यंत इंग्लंडची 2-1 आघाडी।